नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, आपण घर बांधल्यानंतर त्याला दार आपण सोडत असतो आणि त्या दाराला एक दरवाजा बसवतो आणि त्याला कुलूप लपान लावतो. काही लोक दारावर दार लावतात. ही सेफ्टीसाठी आहे. कुठलंही आपण घर बांधताना बिगर दाराचं घर असू शकत नाही, असणार नाही आणि पुढे होणार पण नाही. मित्रांनो, सिक्युरिटी फार महत्त्वाची असते. आपण घर तर बांधलं, वस्तू पण ठेवल्या, त्याला दारच नसेल तर आतही जाता येणार नाही किंवा सिक्युरिटी राहणार नाही. घरात दार नाही लावलं, उघडं ठेवलं तर तिथल्या वस्तू चोरीला जातील. तसंच आहे मित्रांनो, इन्शुरन्स हे सेफ्टी आहे आणि एक बार घराची चोरी झाली तर पुन्हा मिळवणं किती अवघड असतं हे चोरी झालेल्या व्यक्तींना विचारा मित्रांनो. म्हणजे मला सांगायचे की आपण बिगर इन्शुरन्सचं जर जीवन जगत असाल, LICची पॉलिसी किंवा मेडिक्लेम, तर नक्की धोका आहे. कारण गेलेली वस्तू चोरीला कधीच मिळत नाही. तसंच आहे, तुमचं नुकसान झालेलं भरून काढण्यासाठी इन्शुरन्स असतो. LICची पॉलिसी म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आणि मेडिक्लेम म्हणजे होणारं हॉस्पिटलचं नुकसान, ॲक्सिडेंट किंवा आजार. आता जसं घराला आपण कधी चोरी येईल, आपलं घरातलं वस्तू कधी चोरून नेली हे माहिती नाही आपल्याला, पण आपण लावतो. जसं फोर व्हीलर गाडी चालवतो तर आपण ब्रेक असतात, दोन असतात. तसंच मित्रांनो, सिक्युरिटीची किंमत ही प्रॉब्लेम आल्यास कळते आणि सिक्युरिटी नसेल तर नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. परंतु आपल्याकडं अज्ञान खूप मोठं आहे. निर्जीव वस्तूला आपण सांभाळतो आणि सजीव माणसाचं आपण रक्षण करत नाही. LIC ऑफ इंडियाची पॉलिसी बऱ्याच व्यक्तीकडे नसते किंवा मेडिक्लेम पण नसतो किंवा घेत पण नाहीत. असेल तर ते बंद पण करतात. मित्रांनो, काय होतं ह्यामुळेच आपण जेवढं वेगानं प्रगती केली त्याच्यापेक्षा जास्त वेगानं आपण बॅकफूटवर येतो मित्रांनो. म्हणजे कमवलेला पैसा कुणाला तर द्यायची वेळ येते आणि ते थांबवण्यासाठी हे करार आहेत. इन्शुरन्सची किंमत प्रत्येकाला मोजावं लागते. जसं शाळा कॉलेजमध्ये चांगलं शिक्षण नाही केलं तर आपल्याला चांगली डिग्री मिळत नाही, आपल्याला मोठी नोकरी लागत नाही, किंवा एखादं आपण अन्नच खाल्लं नाही तर आपल्याला ऊर्जा तयार होणार नाही, किंवा गाडीत पेट्रोल टाकलं नाही तर गाडी पळणार नाही, गाडीत ताकद येणार नाही. किंवा तसंच आहे, इन्शुरन्स नसेल तर नुकसान 100% आहे. फक्त वेळ आलेली नाही आणि आज गरज नाही, त्याच्यामुळे टाळटाळ केली जाते. बरेच लोक आम्ही इन्शुरन्सच्या बाबतीत सांगितले की बघू नंतर म्हणतात, कारण वेळ आलेली नसते आणि आली तरी वेळ गंभीर नसते. गंभीर वेळ आल्यानंतर आपल्याला ते मिळत नाही. हा महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे इन्शुरन्स ही खरी ताकद आहे. आपण पैसे कमवतो ते काही नवीन नाही. आपण काम केलं, पैसे मिळतात, त्याच्यात काही नवीन नाही. परंतु ते पण काम मिळत नाही. आता मिळालेला योग्य पगार मिळत नाही. सध्याची परिस्थिती फार वाईट आहे. बिझनेस चालत नाहीत. हे सगळे जरी प्रॉब्लेम असेल तरी सत्य एक आहे की ह्या एक पाऊल पुढे कमवलेला पैसा आपल्या हातानं दुसऱ्याला द्यायची वेळ येते. जसं हॉस्पिटलची पॉलिसी नसेल तर डॉक्टरला घरचं सेविंग असते, बचत, FD वगैरे, सोनं विकून, घर विकून, कर्ज काढून पैसे द्यावं लागतात. हे थांबवता येतं, परंतु हे थांबवण्यासाठी अगोदर पॉलिसी पाहिजे. पॉलिसी म्हणजे फक्त प्रॉफिटचा करार आहे, इन्कमचा करार आहे. नुकसान त्यांनी लिहून घेतले आणि फक्त प्रॉफिट दिलं आहे. परंतु आपण निष्काळजीपणा केल्यामुळेच आपल्याला भविष्यात अडचण येते आणि आपलं नुकसान होतं. मित्रांनो, LICची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी खूप गरजेची आहे सध्याच्या काळात. कारण सध्याच्या काळामध्ये पेन्शन नाही कोणाला आणि आपली मुलं पण आपल्याला सांभाळत नाहीत. आपण पाहतोय ना, आश्रमाची संख्या वाढत आहे. तर हे दोन्ही घेण्यासाठी मला अर्जंट फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे 9890768562 पवार बाळासाहेब. आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी जर अगोदर नाही कळाल्या तर नंतर नुकसान झाल्यावर कळून त्याचा काही उपयोग होत नाही किंवा ते भरून काढता येत नाही. कुठलंही नुकसान झाल्यास ते भरून देण्याची पुढचं फ्युचर गॅरंटी असते मित्रांनो. आणि फ्युचरचा विचार करून चालणारी फारच थोडी लोक आहेत. त्याच्यामुळे बरेच लोक ज्ञान आणि पैसा फार थोडी लोक कमवतात आणि काही लोकांना कमवलेला पण त्यांचा निघून जातो. काही लोक श्रीमंत झालेले गरीब होतात ना, काही हुशार माणसं पण पुन्हा बर्बाद होतात ना. त्याचं कारण आहे ते टिकवणं पण महत्त्वाचं असतं. बऱ्याच लोकांना टिकवता येत नाही आणि आपल्याला टिकवण्यासाठी सांगणारी लोक नाहीत. किंवा हॉस्पिटलच्या पॉलिसीमध्ये कधी कमी बिल मिळतं तर त्यावेळेस लोक काय करतात, पॉलिसीज बंद करून टाकतात. मित्रांनो, काय होतं, कोणी कुणाचा शत्रू नसतं, पण काही नियम असतात आणि आपण समजा पॉलिसीज कुठल्या नाही काढल्या तर आपल्याला हॉस्पिटलचा खर्च तर यायचा तेवढा येणार आहे. आपल्याला बिल कुठं कमी होतं का? मग आपल्याला ही जी मिळणारी मदत, आपण पॉझिटिव्ह विचारानं सगळं काम केलं तर नक्की फायदा होतो. निगेटिव्हिटी तयार झाली की आपण ॲक्शन पण चुकीची उचलतो आणि मग अजून नुकसान वाढतं.
बरेच लोकांना बघा एकच गोष्ट असेल तर एकाला पटत नाही, एकाला पटते. आता बघा काही लोकांच्या पॉलिसी आहेत 4-4, 5-5, 10-10, काही लोकांची एक पण नाही. त्याचं कारण असतं त्याच्यातलं प्रॉफिट त्या व्यक्तीला माहिती असतं म्हणून ते करतो. जसं सगळे श्रीमंत होत नाहीत, काही लोक श्रीमंत होतात कारण त्याच्याबद्दल त्यांची पॉझिटिव्ह विचार असतात आणि ते तसं काम करतात म्हणून ते बनतात. म्हणून सर्वप्रथम आपल्या विचारामध्ये प्रगती आणि अधोगती तयार होते, नंतर ॲक्शनमध्ये असते आणि नंतर त्याचं अचिव्हमेंट होतं. कुठलंही काम यशस्वी होण्यासाठी पहिलं मनामध्ये त्याच्याविषयी आपल्याला पॉझिटिव्ह विचार पाहिजेत आणि ॲक्शन पाहिजे आणि सातत्य पाहिजे, तरच त्याचा फायदा होतो. नसता नुकसान झाल्याशिवाय राहत नाही. मेडिक्लेमची पॉलिसी, LICची पॉलिसी, LIC म्हणजे इन्कम कॉन्ट्रॅक्ट आहे, जे पैसे भरले नाहीत त्याची गॅरंटी आहे. मेडिक्लेम म्हणजे जो नुकसान झालेलं नाही ते भरपाई करण्यासाठी अगोदरच गॅरंटी दिलेली आहे. जसं रोडवर ॲक्सिडेंट होतात तर आपण काय करतो, कोर्टात केसेस असतात नुकसान भरपाईसाठी, कितीतर वर्ष चालतात. आता त्याच्यातनं न्याय मिळेल का नाही माहिती नाही, परंतु इथं तुमचं नुकसान झालेलंच नसतं तरी अगोदर लिहून दिलेलं असतं, म्हणजे तुम्ही सुरक्षित राहत असतं आणि तुमचं मानसिक समाधान पण मिळतं कारण टेन्शनच राहत नाही ना. नुकसान झालं की ऑलरेडी तुम्हाला भरून काढण्यासाठी दिलेला करार म्हणजे LICची पॉलिसी, मेडिक्लेम पॉलिसी, दोन्ही पॉलिसी मजबूत करणं गरजेचं आहे. कधीकधी काय होतं, पॉलिसी असून क्लेम भरावा लागतो आपल्याला, मेडिकलची असेल तर म्हणजे पॉलिसी कमी असते, किंवा LICची पॉलिसीचा क्लेम मिळूनसुद्धा आपलं इन्कम आपण जेवढं कमवतो तेवढं आपल्या नुकसान भरून निघत नाही. त्याच्यासाठी आपल्या व्हॅल्यूनुसार जसं ह्युमन लाईफ व्हॅल्यू आहे, प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूचं व्हॅल्युएशन असतं, त्याची किमतीनुसार इन्शुरन्स काढला पाहिजे. आता बऱ्याच वेळेस 50,000 जर पगार असेल, वय 30 असेल, तर समजा पगार वाढणार आहे, महागाई वाढणार आहे. आपण जर बेस जरी धरला 50,000 वर्षाचा 6 लाख पगार झाला आणि 30 वर्षाचा 1,80,00,000, मग 1,80,00,000 रुपये आपण कमवणार आहेत, तर 1,80,00,000 रुपये 30 वर्षात कमवणार आहे म्हणजे महिन्याला 50,000, तर महिन्याला 50,000 येतील अशा हिशोबाने FD पाहिजे. आता इंटरेस्ट रेट आज जर 7% असेल तर आपल्याला किती रुपये लागतील 6 लाख मिळवण्यासाठी, तर तेवढं आपल्याला FD करून घेता येतं थोडंसं EMIमध्ये, म्हणजे आपलं उत्पन्न भरून काढता येतं, इन्कम सिक्युरिटी. आणि नाही काय झालं तर आपल्याला पैसे मिळतात. म्हणजे आपल्याला सगळं काही आपल्या हातात असतं, फक्त वेळ निघून गेला की आपल्या हातातनं दुसऱ्याच्या हातात जातं. जसं मार्क ॲडमिशन मिळत नाही बघा काही काही विद्यार्थ्यात चांगल्या कॉलेजला, ते अगोदर घेता येतं परीक्षेच्या अगोदर, कारण मार्क मिळवून घेता येतं ना. मग काय होतं, तुम्ही तिथं जर मजबूत नाही लढाई केली, मजबूत अभ्यास नाही केला, मेहनत नाही घेतली, तर तुम्हाला परत कोणाच्या तर हाताकडे बघावं लागतं, कोणाच्या हातापाय पडावं लागतं, पैसे द्यावे लागतात. म्हणजे आपल्याला जी गोष्ट मिळवायची ती अगोदर आपल्या हातात असते, परंतु फक्त त्या वेळेत जर आपल्याला 2 गोष्टी आहेत, सांगणारा चांगला मिळाला पाहिजे आणि आपण ऐकलं पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टीत जर आपण नाही सक्सेस झालो तर तिसरी गोष्ट आपल्या हातातनं निघून जाते आणि दुसऱ्याच्या हातात जाते आणि मग आपल्याला त्याच्यासाठी पैसे मोजावे लागतात. मित्रांनो, जीवनामध्ये अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या आपल्या हातात असतात नंतर दुसऱ्याच्या हातात जातात. त्यासाठी सावध होणं गरजेचं आहे आणि मेडिक्लेम आणि LICची पॉलिसी सध्याच्या काळात तर खूप गरजेची आहे. कारण पूर्वीचा काळ एकमेकाला लोक मदत करायचे, आता तो राहिलेला नाही. आताचा सध्याचा काळ उलट एकमेकाला नुकसानीत टाकतात, खड्ड्यात टाकतात. जसं हॉस्पिटलचा खर्च चालू झाला की डॉक्टर अधिक तपासण्या करायला होतात गरज नसतानासुद्धा, कारण आपल्याला विलाज नसतो, म्हणजे आपल्या मजबुरीचा फायदा घेतात. जर मेडिक्लेम पॉलिसी असेल तर आपल्याला खर्च मिळतो. म्हणजे आपलं भविष्यातलं आर्थिक नुकसान टाळायचं असेल तर आपल्याला ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. किंवा समजा म्हातारा तर माणूस गॅरंटेड होणार, त्याच्यानंतर पैसे कोण देणार तुम्हाला. आणि वाढत्या महागाईनुसार इन्शुरन्स अपडेट केला पाहिजे, वाढवला पाहिजे. बरेच लोक आहे तेवढेच पॉलिसी चालू ठेवतात, काही उपयोग होत नाही. जसं मूल मोठं व्हायला लागलं तर आपण कपडे मोठे घेतो का नाही, मोठ्या साईजचे कपडे घेतो, त्याला अन्न वाढवतो का नाही, का तेच अन्न दिलं तर त्याला पुरेल का, तेच कपडे दिले तर त्याला शरीराला येतील का. तसंच आहे, जसं महागाई वाढते तसं आपली मदत वाढवली पाहिजे, म्हणजे इन्शुरन्स इन्क्रीज केला पाहिजे. आता लोक इन्क्रीज तर करत नाही, डिक्रीज करतात आणि ह्याच्यामुळे पुढे प्रॉब्लेम येतो. मित्रांनो, काय असतं, सगळं काही चांगलं असतं, आपण बिघडावत असतो आणि आपण दोष मात्र दुसऱ्याला देतो. आपली जागा आपण चुकवतो आणि दुसऱ्याला म्हणतो कशी काही जागा चुकली. मित्रांनो, LICच्या पॉलिसी नेहमी वाढवल्या पाहिजेत, मेडिक्लेम पण वाढवल्या पाहिजेत. समजा पॉलिसीज नाही वाढवल्या तर तुम्हाला नुकसान ॲक्सेप्ट करावं लागेल आणि त्याच्यात सफर होणार तुम्ही आणि तुमचं कुटुंब. ओके, थँक्यू.